विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. वायवा सिरीज मध्ये माझा प्रयत्न असा असणार आहे की जिथं तुमचे मार्क जात आहेत पण ते प्रश्न सोपे आहेत, तुम्हाला इझिली समजू शकतात, अशा कन्सेप्ट मी घेतोय. मग आजच्या वायवामध्ये आपल्याला हे प्रश्न कव्हर करायचे आहेत. काय विचारलंय? त्यांनी विचारलेलं आहे टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. मग हायब्रिडायझेशनचे टाइप कुठले असतात? SP3, SP2, SP, DSP2, DSP3 भरपूर आहेत. मग गोंधळ होतोय. सर ते लक्षात राहत नाही. आहे ना? सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. मग ही PYQ तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करणार आहे. मी तुम्हाला सांगतो, या लेक्चरला मी माझ्यासमोर स्टँडर्डच्या एका मुलाला बसवलंय. 10th स्टँडर्ड लक्षात घ्या आणि त्यालाही समजतंय की नाही मी बघणार आहे. म्हणजे त्या लेव्हलला मला तुमचं हे घ्यायचंय. मनात कुठली भीती राहिली नाही पाहिजे, लक्षात घ्या. नेक्स्ट काय विचारलंय? पुन्हा टाइप ऑफ हायब्रिडायझेशन विचारलंय. पुन्हा काय विचारलंय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट बाय क्रोमियम. ओके, असं विचारलंय. आणि अजून परत टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. अजून काय विचारलंय? आता कळालं का? आता कळालं का? सीईटी मध्ये सिमिलर क्वेश्चन्स रिपीट होतात. पण माझी काय इच्छा आहे माहितीये का, की तुम्ही पहिला याच्यावर फोकस करा. पहिला जो प्रश्न आहे ना आपला, दुसरा प्रश्न काय दिले रे यात बघा. CONH36 3 टाइम्स ना, 3 प्लस दिले काहीतरी. बघा बघू रे. हे पुस्तकातलं आहे. हे आपल्या पुस्तकातलं एक्झाम्पल आहे. मला सांगा, पुस्तकात एक एक्झाम्पल दिलंय, दुसरं एक्झाम्पल दिलंय, तिसरं एक्झाम्पल दिलंय, चौथं. 4च एक्झाम्पल दिलेत. NiCN4, NiCN4 आहे का? म्हणजे पहिलं मी सांगितलं, तुमच्या लक्षात आलं का, की पुस्तकाच्या बाहेरचं काहीही सीईटीत येत नाही. मग का मुलांना कमी मार्क पडतात? कळतच नाहीये मुलांना करायचंय काय ते. मग म्हणून तर वायवा सिरीज डोळे झाकून फॉलो करा. बघा डोळे उघडून, डोळे झाकून फॉलो करा, म्हणजे बोलायची पद्धत असते, लक्षात घ्या. तुम्हाला मन लावून जेवढे प्रश्न देतोय ते करायचे. मग सुरुवात करूया चला आपण. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, टिटॅनियम किंवा टायटॅनियम म्हणा, काही म्हणा. त्याच्यानंतर क्रोमियम, मँगेनीज. आता बघा मी पटकन काय म्हणतोय. आयर्न, कोबाल्ट, निकेल. त्याच्यानंतर कॉपर आणि झिंक. याच्या ॲटॉमिक नंबर 21 पासून स्टार्ट होतात. मग 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. ॲटॉमिक नंबर हे पाठ पाहिजेत. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम. क्रोमियम आहे. क्रोमियम आणि कॉपरचं जरा ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं स्टॅबिलिटीसाठी लक्षात घ्या. आता स्टॅबिलिटीची सुरुवात तुम्हाला अगदी पहिली कुठे झाली माहितीये का? ऑक्टेट रूल. ओके. त्याच्यानंतर ही व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी, त्याच्यानंतर हायब्रिडायझेशन, त्याच्यानंतर क्रिस्टल फील्ड थिअरी, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. भरपूर थिअरीमध्ये आपण स्टॅबिलिटीचं एक्सप्लेन करतोय. पण आता एक काम करूया. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 27. मग त्याचं कॉन्फिगरेशन कसं असणार आहे बघा. ऑर्गॉन मध्ये 18 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन, 20 झाले. 27 म्हणजे डी मध्ये माझ्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत. बी मध्ये माझ्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत. आता इलेक्ट्रॉन एंटर करताना आता 7 इलेक्ट्रॉन मला एंटर करायचे आहेत. पण हे करत असताना मला सिंगली करायचे. पहिला इलेक्ट्रॉन, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, हा 6वा इलेक्ट्रॉन आणि हा 7वा इलेक्ट्रॉन. हा 6वा इलेक्ट्रॉन आणि हा कितवा आहे सांगा? 7वा इलेक्ट्रॉन. बरोबर आहे? ठीक आहे. करेक्ट आहे. पण थांबा ना. इथं विचार करा. कोबाल्टचा ऑक्सिडेशन नंबर आपण X आहे असं अझ्युम करूया. NH3 म्हणजे अमीन. अमोनिया आहे ते. पण कोऑर्डिनेशन कंपाऊंड त्याला अमीन म्हणतात. काय म्हणतात? अमीन. ते न्यूट्रल लिगँड आहे. त्याचा ऑक्सिडेशन, त्याचा काही चार्ज घ्यायचेच नाहीयेत. म्हणजे मला X+0 लिहायचं आहे. न्यूट्रल आहे. आणि दॅट इक्वल्स टू +3. दॅट इक्वल्स टू +3. आता ऐका. हे प्लस काय इंडिकेट करताय, की कोबाल्टनं 3 इलेक्ट्रॉन दिलेत. त्या 3 पैकी ह्यातले 2 इलेक्ट्रॉन दिले. गेले 2 इलेक्ट्रॉन. पण द्यायचे किती इलेक्ट्रॉन? 3 इलेक्ट्रॉन द्यायचे. त्यातले इथले 2 गेले, इथला 1 गेला. मग माझ्याकडं उरलं कोण? 3d6. कळालं का? 3 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे ह्यातला 2 आणि ह्यातला 1 गेला. 7 पैकी 1 गेला, 6 उरले ना. आता आपल्याला परत डी मध्ये इलेक्ट्रॉन एंटर करूया. 5 ब्लॉक असणार आहेत. इलेक्ट्रॉन सिंगली एंटर करायचे. 5-6 इलेक्ट्रॉन आहेत ना. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा. आणि हा 6वा इलेक्ट्रॉन. क्लिअर? ऐका. आता सगळ्यात महत्वाचं पाठ करायचं आहे, की हे जे अमीन दिसतंय ते स्ट्रॉंग लिगँड आहे. सायनाइड स्ट्रॉंग लिगँड आहे. पण ज्या ठिकाणी हॅलोजन आला, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हॅलोजनची नावं पाठ करा. फर्स्ट क्लास बिर्याणी I8.
फ्लोरीन क्लोरीन बिर्याणी नाही, ब्रोमीन वर का लक्षात घ्या. फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन हे सगळे वीक लिगॅन्ड आहेत. काय करायचं याचं स्ट्रॉंग आणि वीकचं करायचंय काय सांगतो. जर स्ट्रॉंग लिगॅन्ड असेल तर तो काय करतोय की या इलेक्ट्रॉनला इकडं पुश करतो. म्हणजे माझ्याकडे हे जे 5 ब्लॉक आहेत की नाही, तर हा इलेक्ट्रॉन इथं आला. सध्या माझ्याकडे एकच पेअर आहे. पण हा इलेक्ट्रॉन इथं झाला, इकडे एक पेअर झाली. हा इलेक्ट्रॉन इथं आला की इथं एक पेअर झाली. माझ्याकडे हे 2 ऑर्बिटल शिल्लक राहत आहेत. याचा अर्थ माझ्याकडे डी चे 2 ऑर्बिटल शिल्लक आहेत. बरं D2 SP आता ऐका माझ्याकडे 6 ब्लॉक लागतात. हा कोऑर्डिनेशन नंबर काय इंडिकेट करतो की मला 6 एम्प्टी ब्लॉक पाहिजेत. त्यातले डी चे 2 मिळाले, 3, 4 आता 3 झाले, मला अजून 3 लागणार आहेत. म्हणजे D2sp3 हे हायब्रिडेशन झालं. मोजा. पी चे 3 ऑर्बिटल 3, एस चा 1 4 आणि हे 2 6. 6 झाले की नाही? म्हणजे मी तुम्हाला सांगतो याला म्हणायचं इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. आतलं डी आहे. मग मला सांगा इथं जागा केव्हा होणार आहे? जेव्हा याच्या जवळ स्ट्रॉंग लिगॅन्ड असेल तेव्हा. कसा स्ट्रॉंग लिगॅन्ड असेल तेव्हा. आपल्याला प्रश्न काय होता? टाइप ऑफ हायब्रिडायझेशन मी तुम्हाला सांगतो. नंतर नको आहेत मला. नंतर नको आहे. डी चे 2 ऑर्बिटल माझ्याकडे होत्या. डी नाहीच आहे याच्यामध्ये. मग D2sp3 आपण बोललो होतो. बरोबर आहे का D2sp3? D2sp3 बरोबर आहे. तर डी म्हणजे काय? डी ऑर्बिटल. त्या 2 माझ्याकडे अवेलेबल झालेत. इलेक्ट्रॉन इकडे पुश झाले. इलेक्ट्रॉन इकडे पुश का झाले? कारण तो स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे म्हणून. स्ट्रॉंग लिगॅन्ड म्हणजे कोण असतात? की हे याला इलेक्ट्रॉन डोनेट करतात. किती लिगॅन्ड आहेत सांगा? 6. हा त्याचा काय कोऑर्डिनेशन नंबर. सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात. आता ह्याच्यात 2 इलेक्ट्रॉन ह्याच्याकडून जाणार आहेत अमीनकडून. ह्याच्यात 2 जाणार, ह्याच्यात 2, ह्याच्यात 2. म्हणजे सगळीकडे इलेक्ट्रॉनच्या पेअर असणार आहेत. सिंगल इलेक्ट्रॉन कुठेही शिल्लक राहणार नाही. याचा अर्थ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 0 असतील तर हा डायमॅग्नेटिक आहे. मग पॉइंट कुठले? की हा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे. 6 आहेत ना 6 ऑक्टाहेड्रल आणि हे लक्षात ठेवा हा लो स्पिन आहे. ओके लो स्पिन आहे. त्याच्यानंतर तो डायमॅग्नेटिक आहे कारण इथं कुठेही इलेक्ट्रॉन सिंगल शिल्लक नाही आहेत. आता थोडंसं स्पीड इन्क्रीज करतो. इन्क्रीज नाही बाळांनो डिक्रीज करतो लक्षात घ्या. आणि इथं बघूया आपण. कोबाल्ट. कोबाल्टचा ऑक्सिडेशन नंबर X मानूया. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे हॅलोजन आहेत. त्यांच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तर 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजेत. म्हणजे फ्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतो, मग त्याच्यावर -1 चार्ज असतो. असे 6 फ्लोरीन आहेत माझ्याकडे. किती आहेत सांगा? 6 आणि दॅट इक्वल्स टू टोटल चार्ज तो सध्या -3 आहे. 6 1 जा 6 -6 तिकडे गेल्यावर होणार आहे +6 आणि 6 - 3 माझं उत्तर येणार आहे +3. मी डायरेक्टली 3d6 लिहून टाकतो. अरे कोबाल्टच आहे ना आणि कोबाल्ट जर 3 इलेक्ट्रॉन देत असेल तर मला मिळणार आहे 3d6 आणि जेव्हा मला 3d6 मिळणार आहे, मी पुन्हा ब्लॉक भरायला सुरुवात करतो. 6 इलेक्ट्रॉन एंटर कसे करायचे? सिंगली. हा पहिला इलेक्ट्रॉन, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि 5वा आणि हा 6वा. शेजारी कोण आहे? हॅलोजन आहे तो. वीक लिगॅन्ड आहे. वीक लिगॅन्ड आहे. हे इलेक्ट्रॉन इकडं पुश होणार नाहीत. मग मला इथली एस ऑर्बिटल, इथल्या 3 पी ऑर्बिटल आणि पुढच्या 2 डी ऑर्बिटल वापरावं लागेल. मग मला sp3d2 हे मिळणार आहे हायब्रिडायझेशन. sp3d2 म्हणजे हे आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स जो लो हाय स्पिन आहे आणि मगाचा होता इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स जो आहे लो स्पिन. सगळ्यात इम्पॉर्टंट इलेक्ट्रॉन पुढे भरले जाणार आहेत. हे इकडे पुश झालेच नाहीत. हे सिंगल तसेच राहणार आहेत. म्हणजे हा पॅरामॅग्नेटिक आहे. हा कोण आहे? पॅरामॅग्नेटिक की जो मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होणार. हा कोण होता? डायमॅग्नेटिक. हा मॅग्नेट कडून रिपेल होणार आहे. बाळांनो बघता बघता व्हीबीटीचे 2 पॉइंट झाले आपले. आपल्याला फक्त 4 घ्यायचे आहेत पॉइंट. किती घ्यायचे आहेत? 4. बरं चला निकेलकडे जाऊया. निकेलकडे जाताना वाचा. आयर्न कोबाल्ट निकेल आहे का बघा. आयर्न कोबाल्ट निकेल सापडते का बघा. आयर्न कोबाल्ट निकेल. कोबाल्ट 27 म्हणजे निकेल 28 आहे. निकेल 28 आहे पण त्याचा ऑक्सिडेशन नंबर X मानूया. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे हॅलोजन आहेत की ज्यांच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. ऑक्टेटसाठी 1 इलेक्ट्रॉन घ्यावा लागणार तेव्हा त्याचा चार्ज -1 येणार. असे 4 क्लोरीन आहेत. दॅट इक्वल्स टू टोटल चार्ज -2 आहे. 4 1 जा -4 च +4 करा. 4 - 2 2 येणार आहे. म्हणजे X ची व्हॅल्यू 2 आली. म्हणजे माझ्याकडे 28 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे माझ्याकडे असं होतं पहिल्यांदा ऑर्गॉन 18 इलेक्ट्रॉन. हे 20 इलेक्ट्रॉन आणि हे 28 झाले. पण 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे हे 2 इलेक्ट्रॉन जाणार आहेत. हे 2 इलेक्ट्रॉन जाणार आहेत. 3d8 शिल्लक राहणार आहेत.
आता मला प्रश्न मी 10वीतल्या मुलाला विचारणार आहे. 8 इलेक्ट्रॉन एंटर करायचे. कसे करायचे? 8 इलेक्ट्रॉन एंटर कसे करायचे? मी सिंगली शाब्बास उत्तर मला आलंय त्याच्याकडून. मग 8 इलेक्ट्रॉन सिंगल एंटर करूया. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. मग पेअर 6वा, 7वा, 8वा. 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. हा पॅरामॅग्नेटिकच आहे. लगेच कसं सांगितलं मी? तर त्याच्या शेजारी क्लोरीन आहे. क्लोरीन हा हॅलोजन आहे. हॅलोजन स्ट्रॉंग नाहीये. तो याला पुश इकडं करणार नाही. पण आता होणार काय सांगतो? मग माझ्याकडे 1 यस आणि 3 पी. अरे आता डी घ्यायची गरजच नाहीये. मला फक्त 4 ब्लॉक पाहिजेत. मला जर 6 ब्लॉक लागले असते तर डी लागणार आहे. मग माझ्याकडे 1 यस आणि 3 पी लागणार आहे. म्हणजे मला इथं sp3 लागणार आहे. मला इथं sp3 लागणार. म्हणजे याच्यासाठी पुस्तकाच्या बाहेरचं काहीही येणार नाही. व्हीबीटीला पुस्तकात 4च एक्झाम्पल आहेत. तेवढेच करायचे लक्षात घ्या. NiCl4 ला sp3 आहे. कॅन्सल, कॅन्सल. इथं पण sp3 आहे, sp3 आहे. आता एक काम करूया. सायनाइड आहे ना? सायनाइड स्ट्रॉंग आहे. सायनाइड स्ट्रॉंग आहे बरं का भावांनो. सायनाइड स्ट्रॉंग आहे. आपण निकेल कुठे घेतलं? इथं घेऊया आपण. मग सायनाइड घेतले की मी इथं. पुस्तकातलं एक्झाम्पल घेतले की पुस्तकाच्या बाहेरचं काहीच येणार नाही. एक काम करूया. इथं सुद्धा 3D8च येणार आहे भावांनो. इथं सुद्धा 3D8च येणार आहे. मग 8 इलेक्ट्रॉन. आता 10th मधला मुलगा पटकन सांगणार. इलेक्ट्रॉन कसे एंटर होणार? सिंगली 8 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 6 7 8. पण पण मी तुम्हाला सांगतो आता लक्ष द्या मी काय करतोय तुमच्या लक्षात येते का बघा. हा इलेक्ट्रॉन इकडे पुश झाला. हा इलेक्ट्रॉन इकडे पुश का होतोय? कारण सायनाइड आहे, स्ट्रॉंग आहे. मग तुम्ही डोक्यात ठेवायचं फ्लो हॅलोजन वीक आहेत ते पुश नाही करणार. अमोनिया NH3 अमीन आणि नायट्राइल स्ट्रॉंग आहेत ते पुश करणार. पुश केलं की डायमॅग्नेटिक. कारण इलेक्ट्रॉनच्या पेअर होणार ना. सिंगल इलेक्ट्रॉन शिल्लक राहत नाही. मग पण मला इथं डी मिळाला. डी नंतर यस असणार आहे. पी चे 3 असणार आहेत. पण मला 3 नको आहेत. टोटल 4 पाहिजेत. त्यातला एक डी आला. एक यस आला. मग पी चे फक्त 2 बास घ्या. DsP2 आला आन्सर. DsP2 आन्सर आलं. हे उत्तर बरोबर आहे. इथं डी नाहीच आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट हे दोघेही sp3 शक्यच नाही रे. एक स्ट्रॉंग आहे आणि एक वीक आहे. सेम कसं येईल कॉन्फिगरेशन? मग चांगलं बाळांनो व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी परफेक्ट झाली. आपण पहिल्यापासून बघूया आपण काय राहिले का आपलं. इथं काय विचारलंय? टाइप ऑफ व्हायब्रेशन कोण आहे रे? स्ट्रॉंग आहे का वीक आहे? स्ट्रॉंग आहे का वीक आहे शेजारी? स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे म्हणल्यावर sp3 नाही येणार. अरे किती आहेत टोटल किती ब्लॉक पाहिजेत मला? 4 ब्लॉक पाहिजेत. 4 इथे 5 ब्लॉक दिलेत. sp3 4 आणि ह्या 5 दिलेत. अरे इथं तरी एवढेच दिलेत. मग सगळ्यात बेस्ट मेथड कुठली आहे? ऑप्शन इलिमिनेशन. सगळ्यात बेस्ट मेथड. DsP2 बरोबर आहे का बघा. DsP2 सगळ्यात शेवटी जायचं आपल्याला. DsP2 बरोबर आहे आपलं. मग जमायला लागलंय. आता काय वाटत नाही तुम्हाला अवघड. कॉन्फिगरेशन वगैरे सगळं जमतंय. ओके हे करूया आपण चला सॉल्व. रिपीट आहे क्वेश्चन. रिपीट आहे. सांगतो. सांगतो. मला फक्त 4 ब्लॉक पाहिजेत. 1 4 6 गरज नाही. बरं स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग म्हणल्यावर sp3 नाही येणार. स्ट्रॉंग म्हणल्यावर sp3 येणार नाही. अरे डिलीट करा. 5 झाले 6 झाले. हेच आहे DsP2 ने आपण आत्ताच बघितलंय. आत्ताच बघितलंय आपण लक्षात घ्या. हे काय म्हणलंय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट का? ऐका. याचा ऑक्सिडेशन नंबर एक्स आणूया आपण. तेच विचारलंय. एक्स म्हणजे किती इलेक्ट्रॉन दिले? मगाशी 3 आलं होतं आपलं. आता सगळ्यात महत्वाचं हे कार्बोनिल आहे. न्यूट्रल लिगँड आहे. त्याचा ऑक्सिडेशन नंबर 0 असतो. वरती रेस टू काहीच नाहीये. याचा अर्थ चार्ज 0 प्लस 0चं मायनस 0 आणि येड लागले काय? प्लस 0चं मायनस 0 कोण करतंय आपण? आन्सर 0 येणार आहे. मी चेक केलंय. आन्सर बरोबर आहे. सगळं झालेलं आहे. व्हिडिओला लाईक करा. 10च मिनिटात व्हीबीटी संपवलं तुमचं आणि दी बेस्ट. स्ट्रॉंग स्ट्रॉंग म्हणलं की डायमॅग्नेटिक. वीक म्हणलं की पॅरामॅग्नेटिक. सगळ्यात महत्वाचं तुमचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? तुमचा म्हणजे बाळांनो ह्यांचा बरं का लक्षात घ्या. मग इथं कोऑर्डिनेशन नंबर 6 आहेत. मग मला 6 ब्लॉक पाहिजेत 6. स्ट्रॉंग आहे का वीक आहे? स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे लक्षात घ्या. तो पुश करणार आहे. मग मला अगोदरचं डी अवेलेबल राहणार आहे. नंतरचं डी नाहीये. आणि मला 2 डी आहेत. त्यामुळे हे आन्सर मिळतंय. किंवा मोजायचं सरळ 6 ब्लॉक पाहिजेत ना? 2 3 4 5 6. 4 कसे येतील? 1 2 5 5 नाही येणार. नंतर नाही. अगोदरचं पाहिजे. मग बाळांनो हे मन लावून करा. ऑल द बेस्ट.